जर तुम्हाला कथा आवडली तर कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं मी रोज म्हणायचे. पण खरं सांगायचं तर या शब्दामागे माझ्या स्वतःच्या आयुष्य हळूहळू तुटत चाललं होतं. लग्न होऊन सासरी आले तेव्हा सगळं खूप सुंदर वाटत होतं. नवरा प्रेमाने बोलायचा, सासू काळजी घ्यायची, घरात हसणं खेळणं असायचं. पण काही महिन्यांनी सगळं बदलायला लागलं. घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून टोमणे सुरू झाले. तुझ्या माहेरून काही शिकवून पाठवले की नाही, असं हे वाक्य रोज ऐकायला मिळायचे. मी शांत राहायचे, कारण मला वाटायचे की वेळ गेली की सगळं ठीक होईल. पण दिवसेदिवस माझ्यावर कामाचा आणि शब्दांचा भार वाढत गेला. सकाळपासून रात्रीपर्यंत घरात काम करूनही माझी चूक काढली जायची. नवऱ्यालाही सांगायचा प्रयत्न केला, पण तो नेहमी म्हणायचा, आईचं मन मोठं असतं, तूच समजून घे. हळूहळू मी बोलणं कमी केलं, हसणं विसरले आणि स्वतःलाच दोष द्यायला लागले. आई फोन करायची तेव्हा मी खोटं हसायची, कारण तिच्या मनाला आणखी त्रास नको होता. पण एक दिवस आई अचानक घरी आली आणि तिनं माझ्या डोळ्यातील दुःख ओळखलं. ती म्हणाली, बाळा, सहन करण्यालाही मर्यादा असते. त्या रात्री मी पहिल्यांदा तिच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडले. आईने मला समजवलं की सासर टिकवणं महत्त्वाचे आहे, पण स्वतःचं मन आणि आत्मविश्वास हरवून नाही. दुसऱ्या दिवशी मी धैर्य धरून सगळ्यांसमोर भावना मांडल्या. सुरुवातीला सगळ्यांना राग आला, पण जेव्हा मी शांतपणे माझे दुःख सांगितले तेव्हा नवऱ्यालाही त्याच्या चुका समजल्या. त्याने पहिल्यांदा माझा हात धरून माफी मागितली. घर बदलायला वेळ लागला, पण त्या दिवसानंतर मी स्वतःला हरवू दिलं नाही. कारण मला कळालं की रोज रोज मन मारून जागणं म्हणजे आयुष्य नाही. स्वतःच्या आनंदासाठी उभं राहणंही तितकंच गरजेचं असतं. ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.